नक्कीच तुम्ही उल्लेख केलेली बातमी अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. या घटनेतून बोध घेऊन बांधकाम क्षेत्रातील अभियंते आणि कंत्राटदारांनी स्वतःला व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या कसे सुरक्षित ठेवावे यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे चर्चा मी आपल्याला करणार आहे. तर या उपायामुळे केवळ संरक्षणच मिळणार नाही, तर चांगला व्यवसाय वाढेल, नफा सुधारेल आणि वाईट प्रवृत्तीचे लोक दूर राहतील. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी हे ठळक मुद्दे आहे. नंबर 1 आहे कायदेशीर आणि कराराविषयक सुरक्षा. लीगल अँड कॉन्ट्रॅक्च्युअल सेफगार्ड्स. लेखी करार अनिवार्य. कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी ग्राहकांशी सविस्तर आणि कायदेशीरदृष्ट्या पक्का करार रिटर्न ॲग्रीमेंट्स करा. तोंडी आश्वासनांवर अवलंबून राहू नका. करारातील स्पष्टता, करारांमध्ये कामाचे स्वरूप, एकूण खर्च, कामाचा कालावधी, साहित्य आणि मजुरीचा तपशील आणि पैसे देण्याचे टप्पे, पेमेंट्स माइलस्टोन्स याचा स्पष्ट उल्लेख करा. पेमेंटचे टप्पे ठरवा. काम पूर्ण झाल्यावर सगळे पैसे ही अट कधीही मान्य करू नका. कामाच्या प्रगतीनुसार, उदाहरणार्थ पायाभरणी, स्लॅब प्लास्टर, फिनिशिंग, पैसे मिळतील असे टप्पे ठरवा. ॲडव्हान्स रक्कम घ्या. काम सुरू करण्यापूर्वी एकूण रकमेच्या किमान 10% ते 20% रक्कम ॲडव्हान्स म्हणून घ्या. यामुळे ग्राहकांची आर्थिक क्षमता आणि कामाबद्दलची गंभीरता कळते. नंबर 2 आहे आर्थिक व्यवस्थापन. जी हां, फायनान्शियल मॅनेजमेंट. खर्चावर नियंत्रण. स्वतःच्या खिशातून जास्त पैसे गुंतवू नका. प्रत्येक टप्प्यासाठी लागणारा खर्च ग्राहकांकडून वेळेवर मिळेल याची खात्री करा. पारदर्शक व्यवहार. सर्व आर्थिक व्यवहार बँकेद्वारे करा. प्रत्येक खर्चाच्या पावत्या, बिल्स आणि नोंदी रेकॉर्ड जपून ठेवा. यामुळे भविष्यात वाद झाल्यास तुम्हाला पुरावा म्हणून त्याचा उपयोग होतो. अतिरिक्त कामाचा मोबदला. जर ग्राहकाने मूळ योजनेपेक्षा अतिरिक्त काम सांगितले तर त्याच्या खर्चाची आणि वेळेची माहिती आधीच द्या आणि त्याची लेखी परवानगी घेतल्यावरच काम सुरू करा. व्यावसायिकता आणि ग्राहक संबंध. प्रोफेशनलिझम अँड क्लायंट रिलेशन्स. ग्राहक पारखून घ्या. नवीन काम घेण्यापूर्वी ग्राहकांची पार्श्वभूमी आणि बाजारातील पत तपासा. संशयास्पद किंवा वाईट प्रसिद्धी असलेल्या ग्राहकांसोबत काम करणे टाळा. नाही म्हणायला शिका. एखादे काम किंवा ग्राहक जोखमीचा वाटत असेल तर त्याला नम्रपणे नकार देण्याचे धैर्य ठेवा. एक वाईट ग्राहक तुमच्या व्यवसायाला मोठे नुकसान पोहोचू शकतो व तुमचा व्यवसायसुद्धा बंद करू शकतो. कामाचा दर्जा. तुमचे काम दर्जेदार आणि वेळेवर पूर्ण करा. तुमची चांगली प्रतिष्ठा तुम्हाला चांगले ग्राहक मिळवून देईल. वाईट कंत्राटदार आपोआप दूर होतील. नोंदणीकृत अभियंता. रजिस्टर्ड इंजिनियर. आपण सर्व रजिस्टर्ड इंजिनियर अभियंता आहे, तर आपली जी विश्वासार्हता आहे ती जास्त आहे. त्यामुळे चांगले आणि मोठे प्रकल्प आपल्याला मिळण्यास मदत होऊ शकते. नंबर 4 आहे मानसिक आणि शारीरिक आरोग्य. मेंटल अँड फिजिकल हेल्थ. ताण तणाव टाळा. व्यवसायातील ताण आरोग्यावर परिणाम करू शकतो, तो करू देऊ नका. आर्थिक अडचण जर आल्यास तुम्हाला खचून न जाता कायदेशीर सल्ला आपण घेऊ शकतो किंवा आपल्या क्षेत्रातील जे अनुभवी लोक आहेत त्यांचे आपण मार्गदर्शन घेऊ शकतो. आपल्या आरोग्याला आपल्याला प्राधान्य द्यायचे आहे. व्यवसाय महत्त्वाचा आहे, पण आपले आरोग्य आणि आयुष्य त्याहून अधिक मौल्यवान आहे. वेळेवर आराम आणि स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. सारांश. जे मी आता मुद्दे आपल्याशी बोललेलो आहे त्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर प्रीतम भोसले या डेव्हलपरसारखी दुर्दैवी वेळ कोणावरही येणार नाही आणि प्रत्येकाला चांगले काम मिळणार. प्रत्येकाची आर्थिक कंडिशन सुधारणार. मी पवन फंदे, आपला सहकारी. आशा करतो की जे मी चर्चा केली त्याचा इफेक्ट चांगला होईल आणि नव्या आर्थिक वर्षात आपण चांगल्या प्रकारे काम करू आणि जे आपल्यासोबत अन्याय होते या अन्यायाला वाचा फोडून परत अशी वेळ कोणावरही येणार नाही याची दखल घेऊन मोर्चेबांधणी करू. सगळ्यांचा आपण साथ देऊ आणि सगळ्यांची आर्थिक भरभराट होऊ देऊ. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.